मुंबई के बोरीवली से मराठी भाषा को लेकर बड़ी पहल सामने आई है। कोरा केंद्र ग्राउंड में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 20,000 हिंदी बोलने वाले रिक्शा और टैक्सी ड्राइवरों को मराठी बिजनेस लैंग्वेज ट्रेनिंग के प्रमाण पत्र बांटे। इस दौरान एकनाथ शिंदे ने कहा कि यहाँ मराठी बोलने के लिए मजबूर किए गए लोगों की नहीं, बल्कि मराठी सीखने और इसके लिए समर्पित लोगों की भीड़ है। उन्होंने कहा कि जन्मभूमि उत्तर प्रदेश, बिहार या कोई भी राज्य हो, लेकिन कर्म भूमि महाराष्ट्र है, इसलिए महाराष्ट्र की मराठी भाषा से प्यार करना चाहिए। उन्होंने कहा कि मराठी भाषा तोड़ती नहीं, जोड़ती है। यात्रियों और ड्राइवरों के बीच मराठी में बातचीत बढ़ने से भाषा का प्रचार भी होगा और ड्राइवरों का कारोबार भी बढ़ेगा। उन्होंने ईमानदार रिक्शा टैक्सी ड्राइवरों की भी तारीफ की, जो यात्रियों का मिला पैसा, गहने या कीमती सामान पुलिस को सौंप देते हैं। उन्होंने बताया कि महाराष्ट्र में पहले चरण में करीब 1,60,000 लोगों ने मराठी सीखी है। उन्होंने बाकी लोगों से भी मराठी सीखने और इसे बढ़ावा देने की अपील की है। साथ ही मुंबई के विकास में सहयोग करने और मुंबई और मराठी से प्यार करने का संदेश दिया। प्रेम करा मराठीवर, भक्ती करा मराठीवर। मराठी भाषा तोडणारी नाही, मराठी भाषा जोडणारी आहे, जोडणारी। आणि म्हणून बघा, हजारो लोक या मराठी भाषेबरोबर जोडले गेले आणि त्यामुळे तुमची जन्मभूमी समजा कुणाची उत्तर प्रदेश असेल, कुणाची बिहार असेल, कुणाची आणखी कुठे असेल, परंतु कर्मभूमी महाराष्ट्र आहे। आणि म्हणून कर्मभूमीवर मराठी भाषेवर तुम्ही प्रेम केलं, त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। ही सेवा आहे, ही सेवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो, पण जे काय आपण व्यवसाय करू, जो काय आपण ज्या ज्या व्यवसायामध्ये आपण राहू तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे ना, इमानदारीमध्ये आपण ते काम केलं पाहिजे। आणि म्हणून कितीतरी बघा, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, मालक यांच्या रिक्षामध्ये, टॅक्सीमध्ये कधी कधी पॅसेंजरचे पैसे राहतात, कधी कधी सोन्याचे दागिने राहतात। तो रिक्षा चालक, मालक, तो टॅक्सी चालक पोलीस स्टेशनला जातो आणि सांगतो, बघा हे माझ्या रिक्षामध्ये राहिलंय सामान पॅसेंजरचं। आणि त्या रिक्षा टॅक्सी चालक, मालक जो कोणी असेल, त्याचं समाजामध्ये नाव होतं ना, मोठं नाव। एक आदर्श रिक्षा चालक, आदर्श टॅक्सी चालक, ही प्रामाणिक भूमिका आपण अनेक लोक ठेवता। आम्ही बघतो, वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीत पाहतो, अमुक ठिकाणी अशी घटना घडली आणि एका फॅमिलीचं लग्न ठरलं होतं आणि ते सगळे लग्नाचे दागिने त्या रिक्षामध्ये राहिले, पण त्या रिक्षा चालक जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गेला आणि त्या फॅमिलीला सगळे दागिने परत मिळाले, त्यांचं लग्न झालं, त्यांचा पूर्ण कार्यक्रम म्हणजे समारंभ झाला। आणि म्हणून असे लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये असू द्या, प्रामाणिकपणे आपलं काम आपण केलं पाहिजे। आणि तुम्ही मराठी भाषेवर प्रेम करण्याचं प्रामाणिक काम केलं, त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। इस कार्यक्रम में ट्रांसपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईक, विधायक प्रकाश सुर्वे, विधायक मुर्जी पटेल, विधायक प्रोफेसर मनीषा कायंदे, विधान परिषद के उपसभापति सचिन अय्यर समेत कई नेता, पदाधिकारी और बड़ी संख्या में रिक्शा टैक्सी ड्राइवर मौजूद रहे।